नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैर या कादंबरीविषयी चर्चा करणार आहोत, तिची ओळख करून घेणार आहोत। वैर ही एक छोटीशी कादंबरी आहे। या कादंबरीची कथा मूळची निर्मिती नाही, तर अण्णाभाऊ साठे यांनी 1948 साली एक नाटक लिहिले होते, इनामदार नाटक लिहून झाल्यानंतर खूप वर्ष या नाटकाचे प्रयोग झाले नव्हते, म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी या इनामदार नाटकांचेच रूपांतर वैर या कादंबरीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते। वैर ही कादंबरी वेळापूर गावातील इनामदार आणि शेतकरी यांच्या 3 पिढ्याचं वैराचं संघर्ष मांडला आहे। वैर कादंबरीचं कथानक कुठं घडतं तर वारणेच्या खोऱ्यातल्या वेळापूर गावामध्ये। हे वेळापूर गाव वारणेच्या खोऱ्यात आहे। तिचं वारणेच्या खोऱ्यातल्या डोंगर रांगा आहेत, वारणेची नदी आहे, जंगल आहे, डोंगर आहे, शेती आहे, त्या गावातली जत्रा आहे, त्या गावातले वाडे आहेत, रामुशाचा वाडा आहे, गावातला वाडा आहे, तिथं महागोळाची जत्रा आहे। असे अनेक बाबी अण्णाभाऊ साठेंनी या कादंबरीत जिवंत केले आहेत। त्या काळातला ग्रामीण भागच जणू या कादंबरीमध्ये अण्णाभाऊनं जिवंत केलेला आहे। तर या कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व काळातला ग्रामीण भाग आहे। ह्या ग्रामीण भागामध्ये जमीनदारी आहे, वतनदारी आहे, जातीव्यवस्था आहे, शेतकऱ्याचं शोषण आहे। अशा अनेक घटना, अशा अनेक घटक त्या काळामध्ये होते। ह्या कादंबरीमध्ये वैराची सुरुवात केव्हापासून होते? या कादंबरीमध्ये गणपतराव देशमुख नावाचे एक इनामदार असतात। त्या इनामदाराची अनेक गावामध्ये मोठी वतनदारी असते आणि ही वतनदारीतून त्याला सत्ता प्राप्त झाली असते। ही सत्ता काही इमानदारीनं तो मिळवलेला नसतो। ही सत्ता त्याच्या 3-4 पिढ्यापासून चालत आलेली असते। गणपतरावाचे आजोबा नानासाहेब देशमुख त्या गावचे वतनदार होते। त्या गावामध्ये त्यांनी असंच एका वर्षी शेतकऱ्यांना कर्ज दिलं असतं आणि शेतकऱ्यांचे कर्ज न फिटल्या कारणानं त्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या होत्या, जमिनी मिळवल्या होत्या आणि तिथूनच त्या गावच्या संघर्षाला सुरुवात होते। नानासाहेब देशमुख इनामदार आणि शेतकरी गावकरी यांच्या वैर्याला सुरुवात होती, यांच्या सुडाला संघर्षाला सुरुवात होते। पुढे नानासाहेबाचा मुलगा गोपाळराव सुद्धा आपल्या वडिलाच्याच मार्गाने जातो। गोपाळरावच्या अगोदर नानासाहेबाचा खून होतो, नंतर नानासाहेबाचा खून झाल्यानंतर त्यांचा मुलगा गोपाळरावकडे तशीच सत्ता येते आणि गोपाळराव सुद्धा आपल्या वडिलाच्याच मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतो। काही काळानंतर गोपाळरावचा सुद्धा खून होतो आणि त्याची परंपरा पुढं गणपतरावाकडे येते। हा गणपतराव या गावचा सत्ताधीश असतो, वतनदार असतो। या वतनदाराच्या विरोधात वतनदार असल्यामुळं तो त्या गावातल्या शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा खंड आधी जास्तीचा लावतो, जास्तीचा खंड आकारतो आणि तशी वसुली करायला सुरुवात करतो। त्यामुळं त्या गावातले मुकुंदराव आणि महिपती हे दोघं त्या गावातले असतात। ते खरं तर सामान्य शेतकरी असतात, ते सज्जन असतात, पण त्यांचे विचार पुरोगामी असतात। या इनामदारच्या अन्यायाला तोंड देण्यासाठी त्यांनी गावातल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना एकत्र करतात आणि इनामदारच्या विरोधात उभं करतात। असा हे संघर्ष सुरू होतो। हे इनामदारला कळतंय की या एकजुटीच्या मागे, गावकऱ्यांच्या एकत्र येण्याच्या मागे कोण आहे, तर गावात तो मुकुंदराव आहे। म्हणून मुकुंदरावाच्या विरोधात तो खोटे आरोप लावून त्याला न्यायालयात ओढतो। बरेच दिवस
त्याला न्यायालयाचे पायऱ्या चढाव्या लागतो, न्यायालयीन लढा तो करावा लागतो. बरेच वर्ष चाललं, पण सुदैवानं मुकुंदाच्या बाजूनं हा न्याय लागतो आणि मुकुंद निर्दोष सुटतो. पण ह्यांचं वैर्य चालूच असतं. मुकुंदाला एक मुलगी असते गुना नावाची. ती सुंदर असते, पण तिचं वैशिष्ट्य, तिची ओळख सुंदर मुलगी म्हणून राहत नाही, तर ती कष्टाळू असते, स्वाभिमानी असते आणि ती विचारांना थोडीशी प्रगल्भ असते, विचारांना थोडीशी आधुनिक असते. तिचं प्रेम राजाराम या मुलावर जातं. राजारामचे वडील महिपती, मुकुंदराव आणि महिपती त्या गावचे प्रमुख असतात. पण मुकुंदरावाला ही गोष्ट कळल्यानंतर तो विरोध करत नाही, तर तिच्या निर्णयाचा आदर करतो. खरं तर त्या काळातली समजामशाही व्यवस्था, त्या काळातली जातीय व्यवस्थेमध्ये असा प्रसंग क्वचित येतो, पण अण्णाभाऊ महिपतरावच्या रूपानं स्त्रियांच्या निर्णयाला पाठबळ देणारा बाप दाखवलेला आहे. ही एक या कादंबरीची जमेची बाजू आहे. इथे एक ट्विस्ट येतं. मुकुंदरावची मुलगी गुना ही त्या गावामधली एक कणखर स्त्री म्हणून पुढे आली आहे. ह्या स्त्रीचा छेड काढतो तो मल्लू. मल्लू हा गणपतरावाकडेच राहणारा माणूस आहे. तो गणपतरावच्या बाजूचा आहे आणि मल्लू ह्या गुणाची खोड काढतो. तेव्हा महिपती त्याला डापारतो, त्याला सवाल विचारतो आणि गावाच्या पुढं त्याचा अपमान करतो. त्यामुळं मल्लू गाव सोडून पळून जातो आणि नरसू ह्या लुटाऱ्याच्या टोळीसोबत जाऊन राहतो आणि गुणाचा सूड घेण्याच्या पवित्र्यात तो असतो. त्याच कालखंडामध्ये काही काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा गावामध्ये गुणाची छेड गुंड्या काढत असतो आणि हे गुणाची छेड काढल्यानंतर सर्व राजाराम त्याच्या विरोध करतो. राजाराम त्याला डापारतो, राजाराम त्याला रोखतो. त्यामुळं गुन्हा त्या गावामध्ये चर्चित होते आणि मूळचं भांडण्याला अधिक जास्त त्याला गती येते आणि गावातल्या महिलेला च्या विरोधात हे खोड करणारे जे गणपतरावचे माणसं असतात त्याच्या बाजूनं गाव असतो. म्हणून गावाला नव्यानं एकदा आणखी सुडाची वैराची झालर येते. हे जेव्हा वाढत जातं तेव्हा गणपतरावच्या विरोधात गाव उठत आहे. गणपतरावाला ह्याची जाणीव होती आणि गणपतराव नरसू लुटेरा असतो, लुटमार करणारा असतो, टोळीधारी असतो, त्याला आपल्या गावामध्ये आणतो, वाड्यामध्ये आश्रय देतो आणि हिंसा करायला भाग करतो. गावामध्ये वजन निर्माण करतो आणि नरसू गावामध्ये हिंसाचार करतो, लोकांना धाकात ठेवतो, लोकांना भांडणं करून त्यांना भीती घालतो. या गोष्टीची ही प्रसंग वाढत जाते, हे धाकता वाढत जाते आणि गावामध्ये संघर्ष उभा राहतो आणि संघर्षामध्येच एका दिवशी गाव पेटवून दिला जातो आणि त्या गावामध्ये मुकुंदरावाचा खून होतो. मुकुंदरावाचा खून ही जो प्रसंग आहे या गावातला खरोखरच एक अत्यंत वेदनादायी प्रसंग या कादंबरीतला, अत्यंत वाईट प्रसंग या कादंबरीचा होतो. मुकुंदाचा खून होतो आणि महिपती एकटा पडतो. महिपती पुन्हा लोकांकडं जातो. इथं इनामदाराला असं वाटतं, इनामदार आणि नरसूला असं वाटतं की आता गाव आपल्या ताब्यात राहील, आपल्याला भिवून राहील. पण उलटं गाव अधिक एकजुटीने येतो, अधिक चेव घेतो आणि पुन्हा एकदा नवा संघर्ष पेटतो गावामध्ये. हे प्रसंग झाल्यानंतर मल्लू गुणाचा सूड घेण्यासाठी तिला पळवून न्यायचा प्रयत्न करतो, तिला किडनॅप करायचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा गाव त्यापासून रोखतो आणि गाव सर्व मिळून एकत्र मिळून त्याला हाकलून
दिला जातो. असं वैरांचं, असं संकटाचं पुन्हा पुन्हा रूपांतर होत जातं, वाढ होते, थांबण्यापेक्षा वाढ झालेली आपल्याला दिसून येतं. पण नरसू लुटारू असतो. त्या नरसूला महिपतराव जे सत्य आहे ते सांगतो. गावामध्ये काय काय चालू आहे, त्यांचे पूर्वज कसे होते, तो कसा शेतकऱ्यांना अन्याय करतो, ते कसा शेतकऱ्याची लूटमार करतो, ह्याचं महिपती त्या नरसूला पटवून देतो. आणि नरसू त्याचं मतपरिवर्तन होतं. नरसूच्या मतपरिवर्तन झाल्यानंतर नरसू हा जो गणपतरावचा माणूस असतो, इनामदारचा माणूस असतो, तोच इनामदारचा माणूस गणपतरावच्या विरोधात होतो आणि गावकरी आणि नरसू मिळून गणपतरावचा खून केला जातो. खून होतो गणपतरावचा. खरं तर या कादंबरीमध्ये एकच असा एक नायक नाही, एकच एक नायक नाही. मुकुंदराव हा संघर्षाचं नायकत्व आहे. मुकुंदरावापाशी महिपती हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं नायकत्व करतो, तर गुणा ही स्वाभिमानाचं नायकत्व करतात आणि गावकरी शेतकरी हे शोषणाच्या विरोधात उभा टाकण्याचं नायकत्व करतं. अण्णाभाऊ साठ्यांचं एक वैशिष्ट्य या कादंबरीमध्ये हे सांगता येईल की काला नायक न करता समूहाला नायकत्व दिलेलं आहे. समूहाला नायकत्व दिलं आहे, हे या कादंबरीची मोठी जमेची बाजू आपल्याला सांगता येते. या कादंबरीमध्ये संघर्ष आहे, नाहीरे आणि आहेरेच्या विरोधातला. तो जसा वर्ग संघर्ष आहे तसा सामाजिक शोषणाचा सुद्धा संघर्ष आहे. एका बाजूला इनामदार, नरसू, मल्लू, गुंड्या ही वर्ग संघर्षाची बाजू घेऊन लढतात, तर त्यांच्या विरोधात महिपती, मुकुंद आणि गावकरी याचा संघर्ष असतो. वर्ग संघर्ष आहे. एवढंच नाही तर या कादंबरीमध्ये जसं वर्ग संघर्ष आहे तसं जात संघर्ष आहे. धर्मानं कसं लोकांना शोषण केले याचा संघर्ष आहे आणि स्त्री विरोधात कसं दृष्टिकोन आहे, स्त्रियांच्या बाबतीमध्ये कसा भेदभाव केला जातो ते गणूच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून या कादंबरीमध्ये वर्ग संघर्ष आहे, जात संघर्ष आहे, स्त्रीच्या शोषणाचा संघर्ष आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे या कादंबरीचा शेवट इनामदारच्या खुनानं होतो आणि इनामदारला मारणारा नरसू तो नरसूला फौजदार मारतो आणि इथं एका शोषणाचा अंत केलेला दिसून येतो. एक शोषण थांबतो आणि शेतकऱ्याच्या एकजुटीची विजय होतो. शेतकऱ्यांच्या एकजुटीची कथा आहे ही, गुणाच्या स्वाभिमानाची कथा आहे ही, मुकुंदाच्या नेतृत्वाची कथा आहे ही, गावकऱ्याच्या समूहाची एकजुटीची कथा आहे. धन्यवाद.